कासापुरी जिल्हा परिषद सर्कलमधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारात आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रवी धर्मेकर, आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण अच्युत महाराज कानसूरकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय रणजित नाना गिराम, जिल्हा परिषदेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राम शिंदे साहेब, पंचायत समिती कासापुरी सर्कलमधील गणामधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ ज्योतिताई बोले, मर्डसगाव पंचायत समिती आपल्या रामपुरी पंचायत समितीमधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पिंकू शिंदे काळे, व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, हरिभाऊ वाकणकर असतील, लग्न तुकाराम घाणगे असतील, बाबा घाटुळा असेल, पांडू शिंदे असेल, ज्यांची नावं घेतली ती लाखाची आणि ज्यांची नाही घेतली ती 1.25 लाखाची. म्हणजे इसरून राहिलं म्हणून कोणाला राग लावून नका. निवडणुकीतले असते, आम्ही आहेत नवरीचे बाप. नवरदेव हे आता हे उमेदवार म्हणजे हे नवरी आहे आणि आम्ही सगळे वराडी आहे तिच्या घरचे. तुम्ही काय बी म्हणले की आम्हाला होत म्हणलं लागते, नाही म्हणताच येत नाही, कारण तुम्ही नवरदेव तर ते वराडी आहे सगळे. आमच्या इकडे अवघडाचं दुःख नाही. तर ह्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्थानिक पातळीवरील विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या उमेदवाराच्या दृष्टिकोनातून आणि जनतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. खरं तर डॉक्टर राम शिंदे हे अनावधानानं उमेदवार झाले. ह्या जिल्हा परिषद सर्कलचे अधिकृत उमेदवार तर आमचे तुकारामजी घाणगे होणार होते. तो घाणगेला मिळू नये म्हणून या ठिकाणचे माजी जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ वाकणकर शेवटच्या टप्प्यात पुन्हा आमच्या भागात आले आणि मला उभं टाकायचं. मी मला तयारी आहे का आपली सगळी? हा, सगळी तयारी केली. मला उभं टाकायचंच रोज माझ्या मागं. मी म्हणले कालपर्यंत नको म्हणणारा माणूस अचानक मला आता पाहिजे म्हणायला कसा लागला आहे. त्याला आमचा गेम करायचा होता. तुकारामजी घाटगेला बी नको, बाबा घाटुळला बी नको आणि ह्याला बी घ्यायची नव्हती. शेवटी म्हणायचं कोणीच माझ्याजवळ काही खरं नाही म्हणजे ते शिंदे गटात प्रवेश. तर आम्ही बी राजकारणामध्ये बाप माणूस आहे सांगायची गरज आहे. सगळे पत्ते त्यांच्याजवळ, काळीचा एकटा आमच्याजवळ, लक्षात ठेवा. आम्ही बी हातून मस्त एका काढला, राम शिंदेच्या नावानं पहिला रात आणला, सगळ्याच्या गंडीला काम केलं. आणि शेवटी मनाशी किती बेमानी करायची. ज्या पक्षानं आपल्याला जिल्हा परिषदेचं सदस्य केलं, ज्यांनी तुम्हाला सदस्य केलं, त्यांच्या तोंडाला 5 वर्ष तुम्ही पानं पुसली. कोणालाही काम नाही, कोणाला विचारलं नाही, कधी कोणाची भेट नाही, गाठ नाही. आपण आपला धंदा, कोणा म्हणायचं विलय चांगला आहे, 500 एकरचा मालक आहे, तर दानत रुपायची नाही. आणि पुरा विश्वासघात, आम्ही सगळं सहन करू पण विश्वासघात कदापि सहन करणार नाही. अरे हरिभाऊ वाकणकर त्याच्याच गावचा, त्याचं पोरग मेडिकलला लागले, ते प्रयत्न करायला, त्याच्याजवळ पैशाची बनवा आहे. पण एवढा 500 एकरचा माणूस एखादा म्हणला असता, माझ्या भावकीचा माणूस एखादा मेडिकलची शिक्षण घ्यायला आहे, अरे भाऊ तुला काही अडचण असेल तर सांग, 2 लाख रुपयाची मदत मी करतो. 4-5 वाजची दानत नाही, ह्याच्याजवळ ह्यानं कधी पैशाची मदत करतो.
पण हरिभाऊला आम्ही सांगितलं, तुमचा मुलगा शिकत असेल ते आमचा मुलगा आहे, आमचा पुतण्या आहे, तू चिंता करू नको. ज्या दिवशी तुला त्याच्यासाठी काही करायची वेळ येईल तेव्हा तू अर्ध्या रात्री आम्हाला हाक द्यायची. ते खासदार तुझ्यासाठी उभा आहे, याची चिंता करायचं कारण नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. शेवटी समाजाच्या हितासाठी काम करणं हे प्रत्येक माणसाचा धर्म आहे. पण काही लोक आता धर्म विसरून गेले, अधर्माच्या मागे लागले, त्यांना लागला. जिल्हा परिषदेचा उमेदवार डॉक्टर साहेबांच्या रूपानं आपण या ठिकाणी आणला आहे, नहिले पे दहेला. तर शेवटी पाथरी तालुक्यामध्ये सगळे गब्बर माणसं आहेत, सगळे म्हणत मालच पाहिजे. आता ते गबऱ्या काय देणार होतं ह्यांना, काय नाही देवाला माहिती. ते म्हणाले की मग 1 कोटी देतो 2 कोटी देतो म्हणले की इकडे बागडे सगळे आपण तिथे भागायला लागणार. आता ते मोठा माणूस आहे, 2 नाही 5 कोटी भी देंगे. पैसे तो आप देंगे गब्बर सिंह, लेकिन वोट कहां से खरीदेंगे? वोट तो हमारे पास. त्यामुळं पैशानंच सगळ्या गोष्टी होत्या असं काही नाही. त्याला कार्यकर्त्याचं बळ सुद्धा लागते. आणि निवडणुका जिंकायच्या असतील, त्याच्याजवळ मसल पॉवर आहे, तो खऱ्या अर्थानं उमेदवार आहे. त्यामुळे हे डॉक्टर साहेब बाहेरचे जवळचे, अरे कानसूर गाव लय लांब नाही ना, आपल्या तालुक्यातच गाव आहे. आणि ते MBBS MD मेडिसिन एक मोठा फिजिशियन आहे. मुंबई सारख्या ठिकाणी 3 हॉस्पिटल चालवत. आता त्यांचा दवाखाना परभणीमध्ये स्टेशन रोडला तयार होणार आहे आता पाडव्याला. त्या ठिकाणी इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय. ती इमारत माझीच आहे, डॉक्टर ती आहे. त्यामुळे अशा ह्या अफवांवर विश्वास ठेवायचं कारण नाही. चांगलं काम करणाऱ्या लोकांनाच नाव ठेवत असतात लोक. परंतु राजकारणामध्ये असं सुद्धा पाहिजे की निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्याला चांगलं काम करायचं असेल, आयुष्यात आपल्याला मोठं व्हायचं असेल तर नाव ठेवणारे लोक शेजारी पाहिजे, त्याशिवाय आपण मोठं होत नाही. आणि आयुष्य वाढते माणसाचं. त्यामुळे डॉक्टर एक प्रामाणिक माणूस आहे, वारकरी संप्रदायातला आहे, निर्व्यसनी आहे, तुमच्या सगळ्यांच्या सुखदुःख वाटून घेणार आहे. एखादं काम होईल न होईल, पण कासापुरी सर्कल मधल्या कुठल्याही कार्यकर्त्याला अर्ध्या रात्री कोणत्या गोष्टीची गरज पडली तर डॉक्टर राम शिंदे नाही म्हणणार नाही, याची खात्री तुम्हाला द्यायची. आपल्या भागामध्ये, आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, ग्रामीण भागामध्ये मन आहे, शेजाऱ्याच्या उशाला बसल्यापेक्षा आपल्या त्या पायथ्याला बसल्याला कधीही बरं. त्यामुळे डॉक्टरकडून कधीही तुमची मदतच होईल, तुम्हाला त्रास मात्र रुपयाचा होणार नाही, याची खात्री डॉक्टरच्या वतीने तुम्हाला मी देतो. यदा कदाचित तुम्हाला असं वाटलं की डॉक्टर साहेबांनी आम्हाला काही मदत केली नाही तर त्यांच्या वतीनं मी तुमच्याकडे गहाण आहे खासदार म्हणून, त्याची चिंता करायचं कारण नाही. डॉक्टर कुठं कमी पडणार नाही याची खात्री मला आहे, आणि कुठं पडली तर तुमच्यासाठी मी उभा आहे, याची तुम्हाला काळजी करायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही फक्त निश्चिंत मनानं, कुठलाही मनात संकोच न ठेवता, एका उदार अंतकरणानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेल्या अधिकाराचा सदुपयोग करण्याची वेळ दिनांक 7 फेब्रुवारी 2026 लोकशाहीतलं पवित्र दान मतदान आपल्याला त्या दिवशी मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून करायची ही विनंती करण्यात आली. आपण बघितलं बऱ्याच वेळा. महाराज तुम्ही आम्ही ह्या सगळ्या लोकांनी ऐकलंय, महाभारतामध्ये कर्णानं कवच कुंडल दान केली, की जे कवच कुंडल म्हणजे त्यांचा आत्मा होता, त्यांना वरदान होतं की कवच कुंडल जोपर्यंत कर्णाजवळ आहे तोपर्यंत त्याला मरण नाही. हे माहीत असताना सुद्धा दानशूर कर्णाने कवच कुंडल सुद्धा दान केली. पण लोकशाहीतलं पवित्र दान, दान बर का, दान म्हणतोय मी, मतदान, हे करताना सुद्धा
भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी लोकांना पैशाची सवय लावली. ही या देशाची लोकशाहीची क्रूर हत्या आहे. कुठेतरी आम्ही मनामध्ये काहीतरी संकोच राहिलो पाहिजे. एकीकडे देशाचे पंतप्रधान म्हणतात हम खाएंगे नहीं खाने देंगे नहीं, आणि ह्यांच्या एवढं तर कोणीच झाली ना. भर अब्दुल्ला कोण ठेवली काय तर म्हणले देश भ्रष्टाचार मुक्त करू. आणि सगळ्या देशातले भ्रष्टाचारी ह्याच्याच पक्षात. आधी पक्ष तुमचा भ्रष्टाचार मुक्त करा, मग देशमुक्तीची भाषणं आपण करू. हे फक्त बोल एवढे बोलातात भातन बोलाचीच कडी आणि हात फकिऱ्या तुईच बारी, अशा स्वरूपाचा कारभार सध्या या देशामध्ये, या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये महायुतीच्या लोकांकडून चालू आहे. हे घडीवाले, हे बाणावाले आणि कमळावाले सगळे एकच आहेत. एका माळाचे मणी आहेत. फक्त निवडणुका वेगळ्या वेगळ्या लढायला. निवडणूक झाली की पुन्हा हे एकच बसणार, पुन्हा आपल्या डोक्यावर मिरे दगडायला तयारच. म्हणून मतदान करताना तुम्ही आम्ही जागरूकतेने मतदान केलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पुन्हा भरीत भर पडले आमचे इथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सध्याचे नवीन नवीन बाबाजानी खासाहेब आमचे माजी आमदार, ते मी भाजपवाल्यांच्या वळचणीला बसले जाऊन बी टीम. आता तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मी त्यांच्यासोबत युती करायला तयार होतो. मी आता काय मंदिरात आहे, मी खोटं बोलणार नाही, पण त्यांना इच्छाच नव्हती युती करायची. मग माझी एवढी विनंती होती की बाबा आम्ही जशी महानगरपालिका परभणीची मशालीच्या चिन्हावर लढून काँग्रेस आणि आम्ही दोघांनी जिंकली, त्या ठिकाणी बाबाजानी खासाहेबांकडे कुठलेही अधिकार ठेवले नव्हते. स्थानिक नेत्यांना अधिकार दिले होते. म्हणून आमची त्या ठिकाणी युती झाली आणि आम्ही महापालिका जिंकली. जर कदाचित हे आमच्या सोबत इथं असते तर हे जिंकू देत नव्हते. कारण त्यांना जिंकण्यापेक्षा दुसऱ्याला जिंकवण्यामध्ये जास्त मजा आहे असं त्यांचा धारणा आहे. म्हणून आपल्याला विनंती करायचं मला, अनेक पक्ष वेगळे येतात. काँग्रेस भी आहे, शिंदे गट भी आहे, राष्ट्रवादी भी आहे, भाजप आहे का नाही, त्यांनी माघार. भाजप तर असं झालंय नाश्ता येणं अंगणवाडी. जिल्हा परिषदला माणसं उभे करायला माणसं नाही. शेवटी त्यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये 17च्या 17 जिल्हा परिषदेचे एबी फॉर्म आणि पंचायत समितीच्या 34 गणाचे 34 एबी फॉर्म गंगाखेडचे अपक्ष आमदार रत्नाकरराव गुट्टे साहेबांच्या घरी नेऊन द्यावे लागले पालकमंत्र्याला स्वतः. बाबा माणसं तुमचे उभे करा, पण चिन्ह आमचं द्या. म्हणजे कमळाच्या चिन्हावर तुमचे माणसं लढवा. आणि मग कार्यकर्त्यांनो तुम्ही सतरंजा उचला. एवढा देशातला एक नंबरचा पक्ष, राज्यातला एक नंबरचा पक्ष, त्यांच्याजवळ पक्ष माणसं उभे करणार. मग ते उमेदवार होऊन गेले. तू किती खर्चितो, जे जास्त खर्चिते ते उमेदवार. मग ते मटक्यावाला आहे का गुटक्यावाला आहे का दारूवाला आहे का क्लबवाला आहे, याच्याचे काय देणे घेणं नाही. ते 1 कोटी खर्च दे का, मग आमचे 1 कोटी तर लाख कामा. अशाला निवडणुका होणार नाही. देशामध्ये काही क्रांती घडवायची असेल तर त्यासाठी युवक हा जबाबदार आहे. ज्या देशातला युवक जागरूक आहे त्या देशातली लोकशाही जिवंत आहे. आपल्या देशातली लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर युवकांनी जागरूक होणं आता ही काळाची गरज आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कारण या देशामध्ये फक्त पैसे टाकायचे, मतदान घ्यायचं, ईव्हीएम मध्ये घोळ करायचा, मतदान घ्यायचं, लाडक्या बहिणीला सरकारी पैसे द्यायचे, मतदान घ्यायचं, काही करायचं, मतदान घ्यायचं. आणि सरकार आमचंच. आता देशाची सत्ता ह्यांना पाहिजे मिळाली, राज्याची पाहिजे ती मिळाली, आता जिल्ह्यावरची पाहिजे ती बी पाहिजे, तालुक्यावरची बी पाहिजे, उद्या ग्रामपंचायतची बी पाहिजे. म्हणजे तुमची नेमकी भूक कधी भागणार आहे हे जरा आम्हाला बी कळू द्या. सगळ्या निवडणुका तुम्हाला जिंकायच्या आणि पैशाच्या ताकदीवर ह्या गरीब माणूस,
ह्या जिल्ह्यातला, ह्या तालुक्यातला, ह्या महाराष्ट्रातला सामान्य कार्यकर्ता ज्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीवाचं रान करून रात्राचा दिवस करून आयुष्य वेचलंय त्या पक्षासाठी, फक्त त्याच्याजवळ पैसे नाही म्हणून तो त्या ठिकाणी उमेदवार होऊ शकत नाही का, हा माझा प्रश्न आहे. मित्रांनो, मताली मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. आज जर सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्य करून नावारूपाला येऊन स्वतःची ओळख निर्माण करणार असतील आणि त्याला राजकारणामध्ये एखादा पैसेवाला येऊन जर त्याची झालीमुठ्या त्याला चित करीत असेल, तर उद्या या देशातला युवक सामाजिक बांधी ठेवून काम करण्याचं विसरून जाईल किंवा सोडून देईल आणि त्यावेळेस या सगळ्या गुटकेवाल्या भटकेवाल्याचं भावल हे लक्षात ठेवा. म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत ह्या लोकांना थारा द्यायचा नाही, लक्षात ठेवा. कोणाचेही पैसे घ्यायचे नाहीत, आपल्या गरीब उमेदवाराला निवडून द्यायचे. आता तुम्ही पुन्हा म्हणतात मायला हे तर काही देईना ना, दुसऱ्याचे बी घेऊ देईना. तर का घ्यायचे नाही? या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब निवडणुकीच्या पूर्वी यांनी घोषणा केली की भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री या राज्याचा ज्या दिवशी होईल त्या दिवशी आम्ही या राज्यातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करू. केलं तुमचं कर्ज माफ? आता आम्ही रोज म्हणतो कर्जमाफी करा, कर्जमाफी करा. शेतकरी म्हणते, सगळे नेते म्हणते, हे काय म्हणते? निवडणुकीमध्ये एखादी घोषणा दिली, एखादी आम्ही शब्द दिला म्हणजे ते का पूर्ण करावाच लागतो का? निवडणुकीत असं बोलावंच लागतंय. आता माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आता मतदान करायच्या वेळेस तुम्ही बी म्हणा, मतदान तुम्हालाच, माल घ्या, मतदान मशालीला हाना. कोणी काय म्हणलं तर मला निवडणुकीत असं बोलावंच लागतंय. त्यांनी जसं आपल्या कोपराला गुळ लावला तसं आपल्याला त्याच्या कोपराला गुळ लावून द्यावा लागेल. हा फकीऱ्या तुझीच बारी आहे म्हणायचं. ही अशा पद्धतीचे हे लबाड नाडगे, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसते असे मन आहे. त्या म्हणीप्रमाणे हे लोक कोणाचेच नाही, त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि सत्तेतून पैसा पाहिजे आणि पैशातून पुन्हा सत्ता पाहिजे. अशा लोकांना आपण वेळी जर नाही आवरलं तर या देशाला हे संपुष्टात आणतील, या देशाची सगळी अर्थव्यवस्था बिघडून टाकतील. समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, जाती जातीमध्ये भांडणं लावायचे, घराघरात भांडणं लावायचे, दोन भावात भांडणं लावायचे. आमच्याच भावाला तिकडे लावून देत काहीतरी म्हणायला आणि खाली मुंड्या घालून हसत बसतात. म्हणजे एवढी वाईट विचारसरणी असलेले हे लोक, त्यांना कुठेतरी आपण चारी मुंड्या चित करणं आता काळाची गरज झाली. मला आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं, या देशाची संस्कृती अशी झाली की सत्तेसाठीच. अरे ह्या देशाला इतिहास आहे, सुसंस्कृत देश आहे, देशाचं नाव भारत आहे. अनेक देवदेवतांचा या ठिकाणी उद्धार झालेला आहे. अनेक साधू संतांनी या ठिकाणी काय म्हणते त्याला, या समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी जन्म घेतले. ती पवित्र भूमीवर महाभारत रामायण या देशामध्ये घडलं. त्या देशाची संस्कृती किती विशाल असा विचार करा. आणि अशा देशामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली हे जर आपल्या दुकानदाऱ्या चालत असतील तर काळ ह्यांना माफ करणार नाही, लक्षात ठेवा. ह्या देशावर मोगलांनी राज्य केलं, ह्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं, त्या ईश्वरानं दिलेली आहे. काळ वेळ का म्हणतो? परवाच कैलासवासी अजितदादा पवारांचं या ठिकाणी दुःखद निधन झालं. म्हणजे अपघाती अकाली निधन झालं, दुःखद म्हणण्यापेक्षा. त्यांना माहित होतं का असं काय होणार आहे? पण का भरोसा नाही. चलता एखाद्याला चक्करून पडते तिथं जाऊन जीव सोडून देते. उगाच हे माझं ते माझं ते माझं आयुष्यभर माणूस संघर्ष करण्यातच बेजार आहे. त्यामुळे कुठंतरी समाधान माना. दिले देवानं चांगलं, त्याला असंही म्हणता येईल की दिले भीमानं खागुणानं. का उभं टाकले ते तुम्हाला मी सगळं विश्लेषण करून सांगितलं. डॉक्टरला आपल्याला निवडून द्यायचंय, त्याच्यासोबत खाली पंचायत समितीचे 2 उमेदवार आहेत, एक ज्योती कोले आणि दुसरा पिंटू शिंदे.
ते पहिले बी तुमच्या समितीला होते, आमच्या शरदच्या रूपानं आणि पिंकू पत्नीच्या रूपानं होता. दोन्ही वेळ तूच होता. चांगल्या बस चालल्या. तुम्हारे करते हमारा सलाम. ही सगळी रस्त्यावर उतरून 24 तास काम करणारी मंडळी आहे. इथं जी काही आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते ते काही प्रस्थापित घराण्यातली माणसं नाही आहेत. ही सामान्य परिवारातली माणसं आहेत. त्या सामान्य परिवारातल्या माणसाला समाजानं डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी त्या खुर्चीवर विराजमान करावं अशी आता काळाची गरज आहे. आपल्या जिल्ह्यात काय झाले, सगळे पुढाऱ्याचे लेकर लढाले, त्यांना काहीच थोडा वाटत नाही. आता बाबाजानी खासाबानी नगरपालिकेच्या अध्यक्षपदाला कोरलाच उभं केलं. एवढंच नाही, स्वतःच टॉप मेंबर झाले. 2दा विधान परिषदेवर आमदार, जी 6-6 वर्षाची परिषदेची टर्म आहे, आणि एकदा माझ्यासोबत 2004ला 5 वर्षाची टर्म, म्हणजे 12-17 वर्ष आमदार राहिलेल्या माणसांना नगरपालिकेचा स्वीकार सदस्य व्हावं, ही या देशातली या लोकशाहीची. म्हणजे कार्यकर्ता एखादा त्या खुर्चीवर बसून त्याचा किती त्याचा मान सन्मान करता आला असता, पण हे स्वतःच गेले आणि स्वतःच झाले. म्हणजे एखादा माणूस किती जरी मोठा झाला तर त्याने विचारसरणी सुद्धा मोठी ठेवली पाहिजे. यांची विचारसरणी एकदम खाली, नगरपालिकेचा स्वीकार सदस्य, ही एक शोकांतिका आहे. त्या विटेकर साहेबांच्या घरात वडील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, आई होत्या, ते स्वतः होते, ते आता आमदार झाले, नगरपालिकेला एक भाऊजाई निवडून आणली, आता जिल्हा परिषदेला 2 भाऊ उभे राहिले. तिकडं वरपुडकर साहेबांच्या घरात 4, आणि एक तिकडं माया सासरी दिलेली पोरगी तिकडून 5. रेगे पाटलाचं पोरगा आहेच, जामकराचं पोरगा आहेच, घनदाट सीतारामजी घनदाट मामा, त्यांचे 2 नातू 2 जिल्हा परिषद सर्कलमध्ये मागासवर्गीयाचे अध्यक्ष जिल्हा परिषद, पालकमंत्री आहे, बँकेला 3 आहेत घरात, 2 पोरी, 1 बाप, सगळं काही ह्यांनाच पाहिजे. कार्यकर्त्यांनी काय 17च्या उठायच्या. मग ह्यांच्यासोबत राहणाऱ्या कार्यकर्त्याला कळलं पाहिजे ह्यांच्यासोबत राहून काय आपला उपयोग काय. अरे जे सामान्य कार्यकर्त्याला द्यायचं ते सुद्धा तुम्हीच घेत असतात, हे बी तुम्हालाच पाहिजे. मग कार्यकर्त्यांनी काय करायचं हे सांगा. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्यातलाच एखादा चांगला कार्यकर्ता पुढे करून त्याला निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी जीवाचं भान केलं पाहिजे. तरच या देशातली लोकशाही जिवंत राहील, नाहीतर लोकशाही संपुष्टात येईल. कार्यकर्ता जो काही संकल्पना आहे देशामध्ये, तो कार्यकर्त्याची संकल्पना संपुष्टात येईल. कार्यकर्ता जिवंत ठेवायचा असेल, चांगलं समाजकार्य करणारे माणसं जर पुढे आणायचे असतील तर आपल्याला पुढाऱ्याला पाडावं लागेल. म्हणून मी आवाहन केले, एवढे जेवढे पुढाऱ्याचे लेकर उभे टाकले सगळ्यांना एक धनका द्या. शेवटी मतदार आहे तुम्ही, तुमच्या मतात लय ताकद आहे. तुमचं एक मत या सत्तेचं परिवर्तन करू शकते, कोणाला पाडू बी शकते, कोणाला आणू बी शकते. एवढी ताकद तुमच्या मतात आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारातून तुम्हाला जो अधिकार दिलाय, त्या अधिकारातून तुम्ही भल्या भल्याला काम करू शकता, हे लक्षात ठेवा. फक्त आता ही काळ आणि वेळ आलेली आहे. ह्या निवडणुकीत भले भले गार करा आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी निवडून द्या, असं आव्हान आपल्याला या निमित्तानं करतो. या ठिकाणी आमच्या तुकारामजी घाणगे पाटलांनी त्या सभागृहाची मागणी केली आहे. घाणगे पाटील तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला सभागृह करून देण्याची जबाबदारी माझी, उमेदवाराची नाही. फक्त तुम्ही बी लक्षात ठेवा, उद्याच्या 7 तारखेला या लोकशाहीतलं पवित्रदान मतदान करताना फक्त मशाली समोरचं बटन जास्तीत जास्त कसं ठोकायचं ते बी बघा. कारण आपल्या गावातल्या उमेदवार कोण्या पक्षाचा नाही, त्यामुळे आपलं गाव जरा मोकळं आहे. आणि मोकळ्या गावावर आम्ही थोडा अधिकारवाणीने तुम्हाला विनंती करतोय, गावात जेवढी काही मंडळी आहे आपल्या गावातली, त्या सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की आपण कुठलाही मनात संकोच ठेवू नका. तुमच्या सभागृह बांधून द्यायची जबाबदारी माझी आणि मतदान करायची जबाबदारी तुमची. तुमच्या ह्या दान रूपी मतदानातून डॉक्टर राम शिंदे आणि शरद आणि पिंकू या तिघांनाही निवडून देण्याचं काम आपण सगळ्या जणांनी करावं. आपल्याला जे काही अपेक्षित आहे ते सगळ्या गोष्टी करून देण्याचा आमचा निर्धार आहे. एवढं सांगतो. शेवटी आणखीनही काही चांगले कामं करायचे असतील ते जिल्हा सदस्य निवडून दिल्यावर तुम्हाला त्याच्या रूपानं काय होतील, आमच्या रूपानं काय होतील, पंचायत समितीच्या रूपानं काय होईल,
आणि जिल्हा परिषदेमध्ये काही समीकरणातून आपली सत्तेत जर आपण बसलो तर मग सोन्याहून पिवळं, त्याची काही चिंता करायचं कारण नाही। याच निमित्तानं आपल्याला पुन्हा विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला लोकशाहीचं पवित्रदान मतदान करताना मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून दोन्ही आणि तिकडल्या पंचायत समितीला तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं असं आपल्याला या ठिकाणी विनम्र आवाहन करतो। आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि डॉक्टर साहेबांना आमदार डॉक्टरला वाटतात काय तुम्ही जिल्हा परिषद हे सगळे भावी सगळे जे आहेत भाषिक बांधून ते लागते नाही मागच, त्यामुळे नामदार गिरदार होतील नाही मंत्री होतील त्यांना आपण शुभेच्छा देऊ। नंतर आता फक्त जिल्हा परिषदेचे मेंबर करायचे आपल्याला, हे आधी लक्षात ठेवा, कळालं का? आणि डॉक्टर साहेब तुम्ही जिल्हा परिषदेचे मेंबर 100% होणार याची खात्री आम्हाला आहे, तुम्ही चिंता करू नका। धन्यवाद। सर्व गावकरी वेळात वेळ काढून या सभेला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार। अरे एक मिनिट कोणी जागेवर हलू नका, इकडे तिकडे जाऊ नका। कैलासवासी अजितदादा पवार यांचं दुःख निधन झाल्यामुळं आपण या ठिकाणी 2 मिनिटं भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली अर्पण करू आणि त्यानंतर कार्यक्रम संपला असं जाहीर करू। सगळे जरा समोर उभं टाका व्यवस्थित, सावधान।